नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आज आपण बाजारात जशी विकत मिळते त्या पद्धतीने रसमलाई बनवणार आहोत. तर तशीच्या तशी सेम टू सेम टेस्टी अशी रसमलाई आपण बनवणार आहोत. तर चला बनवूया. तर रसमलाई बनवण्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलं आहे. आता हे मी एका पॅनमध्ये उकळत ठेवलं आहे. तर त्याला उकळी येईपर्यंत आपल्याला ते गॅसवर ठेवायचं आहे. तर त्यामध्ये दूध उकळलं की त्यामध्ये मी निंबू पाणी आणि त्यामध्ये आपलं पाणी साधं मिक्स करून त्यामध्ये घालते. तर 1 चमचा मी निंबू पाणी घातलं आहे. तर आता हे मी ढवळून घेते. तर तुम्ही निंबू पाण्याऐवजी व्हिनेगरसुद्धा घालू शकता. मी निंबू पाणी घेतलं आहे. तर आता मी पुन्हा निंबू पाणी 1 चमचा घालते त्याच्यामध्ये आणि पुन्हा असं ढवळून घेते. तर या पद्धतीने असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. तर एकदाच व्हिनेगर किंवा निंबू पाणी असं एकदाच घालायचं नाही आहे. तर आपल्याला थोडं थोडं करून असं घालत राहायचं आहे. आता पुन्हा घालते 1 चमचा मी. तर आता तुम्ही पाहू शकता दूध असं फाटायला लागलं आहे. तर हळूहळू असं दूध फाटायला लागतं. तर या पद्धतीने असं आपल्याला ढवळत राहायचं आहे. तर आता पूर्ण दूध आपलं फाटलेलं आहे. आता थोडा वेळ गॅस बंद करून असंच ठेवून द्यायचं. आता थंड झालं की चाळणीवर मी कपडा घेते. तर त्या कपड्यावर हे ओतून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला चाळणीवर काढून घ्यायचं आहे. म्हणजे पाणी सगळं नितळून जातं. तर आता त्यामध्ये मी निंबू किंवा आपण व्हिनेगर घालतो तर आंबटपणा असतो. त्यामुळे मी पाणी घालून घेते वर. तर पाण्याने असं धुवून घ्यायचं वरून आणि हे पाणी पूर्ण काढून टाकायचं. तर अशा पद्धतीने हा कपडा पिळून घ्यायचा. तर पूर्ण याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला. तर आता हे मी चाळणीवर असंच ठेवून देते. तर आता मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे. त्यामध्ये 1 वाटी मी साखर घालून घेतले. आता हे उकळत ठेवून देते. तर आता हे छान पाणी निघून गेलं याच्यामधलं. तर हे सुट्टं करून घेते आणि जसं आपण भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने असं छान असं मळून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव करायचं अशा पद्धतीने. तर आता असे गोळे करून घ्यायचे आणि दाबून घ्यायचे म्हणजे चपटे होतात. तर अशा पद्धतीने मी सारखे असे गोळे करून घेते. एकसारखे गोळे करून घेते. असे चपटे करून घ्यायचे पूर्ण. आता हे पाणी उकळलेलं आहे. त्यामध्ये हे गोळे सोडायचे आणि 10 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे. तर रसमलाईचा रस बनवण्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलं. त्यामध्ये 1 वाटी साखर घातले, केशर घालते आणि
असं ढवळून घ्यायचं. छान असं ढवळून घ्यायचं. साईडला मलईवालं दूध आहे आणि मलईवालं दूध घ्यायचं. तर असं ही मलई साईडने जमा होते ती त्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं रस तयार झालेला आहे. तर त्यामध्ये मी वेलची पूड घालते 1 चमचा आणि पिस्ता घालते. आता हे आपले मलाईचं रस तयार आहे. आता हे गोळे काढून घेऊया आपण. तर काढून घेताना थोडे असे हलक्या हाताने असे दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल. तर अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे. तर छान असे मऊसूत रसमलाई आपली तयार आहे. तर आता त्यावर आपण हा रस घालून घेऊया. सारखं असं रस घालून घ्यायचा त्याच्यावर भरपूर. तर ह्याची टेस्ट आपण बाजारातून विकत आणतो अशाच पद्धतीने ह्याची टेस्ट लागते. तर छान अशी तुम्ही पाहू शकता, छान अशी रसमलाई टेस्टी तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही व्हिडिओ? आणि तुम्ही अजून या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.